तिकडे कावळे जे आहेत, मुन्नालाल यादव सुद्धा आलेले आहेत. आज कोण नाहीये शहरातला असं मला प्रश्न पडला. सुरुवात करायला हरकत नाही. आज आपण इथं ज्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमात सहभागी आहोत, तर मला जे काही माझे विचार मांडायचे फार मिनिटं घेणार नाहीये, परंतु मला वाटतं की सुरुवात जी आहे ती सुरुवात अशा पद्धतीने होणं गरजेचं आहे. भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषिका. असं अजून पुढे बरंच काही आहे. आणि हे वर्णन कशाचं आहे? मारुतीचं आहे, हनुमानाचं आहे. जसं तुमच्याकडे इकडे हनुमान चालीसा सगळे म्हणतात, तसं आमच्याकडे सगळे रामदास महाराजांनी लिहिलेलं जे हनुमानाचा स्तोत्र आहे तो म्हटला जातो. आणि हा स्तोत्र जो आहे, हा स्तोत्र पाठ करत 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 आमच्यासारखी लोक लहानाची मोठी झाली. शाळेत असताना ट्युशन संपली की सगळ्यात महत्वाचं किंवा सगळ्यात आवडीचं ठिकाण ज्या ठिकाणी जायला आवडायचं सगळ्या पोरांना, ते म्हणजे गावाचं वेशीवरचं मारुतीचं मंदिर. आणि त्यावेळी असं माहित नव्हतं की ही जी हनुमानाची मारुतीची जी व्याख्या आहे, या व्याख्येमध्ये जगण्याचा मंत्र दिलेला आहे. दीनानाथा हरिरूपा पावना परितोषका, प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. हनुमानाला मारुतीला ज्या ज्या नावांनी संबोधलेलं आहे, ज्या ज्या विशेषणांनी संबोधलेलं आहे, तो प्रत्येक नाव आणि तो प्रत्येक विशेषण, त्याचा जो अर्थ आहे तो आपण प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये बिंबवून घेऊ शकतो. मी बऱ्याचदा माझ्या पोलीस बांधवांना सांगत असतो, त्याच्यामध्ये दिनांचा नाथ म्हणजे जे गरजू आहेत, जे वंचित आहेत, त्यांचा मदत करणारा, अशा प्रकारच्या ज्या सगळ्या व्याख्या ज्या आहेत, या सगळ्या ज्या मारुती आणि हनुमानाबद्दल दिलेल्या आहेत, या सगळ्या एका पोलिसाच्या व्याख्या आहेत. चांगला पोलीस म्हणून काम करायचं असेल तर त्या व्याख्यांमधून तुम्ही तुमच्या कामाचा अर्थ शोधून काढू शकता. आणि म्हणून मला या सगळ्या गोष्टींची पुन्हा एकदा इथं सूतोवाच करणं आवश्यक वाटतं, कारण तुम्ही सगळेजण या ठिकाणी ते सगळं काम पार पाडण्यासाठी दर रविवारी एकत्र येत असता. हे निश्चित एक कौतुकास्पद बाब आहे. आज इथं मंचावरती आमदार साहेबांनी सुद्धा एका गोष्टीची सगळ्यांना जाणीव करून दिली, आणि तो विषय जर बघितला तर डम्पिंग यार्डचा विषय जसं त्यांनी म्हणून दाखवलं. डम्पिंग यार्ड हा आज जगातल्या प्रत्येक ठिकाणी एक अडचणीचा विषय झालेला आहे. ज्या ठिकाणी पाण्याची सोय नाही तिथं अजून जास्त मोठा विषय आहे, कारण फक्त डम्पिंगच नाही तर त्याच्याबरोबर सीवेज वॉटरचा सुद्धा प्रॉब्लेम असतो. नानाविध अडचणींमधून मार्ग काढत काढत आपण जगत असतो. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जर प्रत्येकाने आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडायचं ठरवलं, तर जसं तुम्ही स्मशान घाटाचं मोक्षधाम बनवलं, तसं तुम्ही गोंदियाचं, महाराष्ट्राचं, या देशाचं एक धाम बनवल्याशिवाय थांबणार नाहीत, असं मला विश्वास वाटतो. मोक्षधाम ही तुमची सुरुवात आहे. आता याची व्याप्ती वाढवायला हरकत नाही, असा विचार करायला हरकत नाही असं मला वाटतं. काम करत असताना या सगळ्या परिश्रमाच्या मागची जी लोक आहेत, सगळी जी टीम आहेत, यांच्यासोबत आम्हाला बऱ्याचदा काम करायचा अनुभव मिळतो. आणि त्या अनुभवातून मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट निश्चित सांगायची आहे. आज गोंदियातली सगळी लोक इथं उपस्थित आहेत. आमदार साहब, अभी मैं लगभग 7-8 जिले घूम के आया हूँ, अलग अलग जगह पे अलग अलग पद पे काम करके आया हूँ. पण तुमच्या बाबत मला एक गोष्ट सांगायची आहे, म्हणजे या गावामध्ये, या शहरामध्ये, या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये जातीय धार्मिक सालोखा हा टिकवून ठेवून आपल्याला चांगल्यात चांगल्या पद्धतीने आपल्याला जे आपल्या संस्कृतीने शिकवलंय हे कसं लोकांमध्ये बिंबवता येईल आणि त्यांच्याकडून त्याचं अनुकरण करून घेता येईल, याची जी प्रक्रिया आहे ही मी इतक्या चांगल्या सलोख्याने कुठेही इतर ठिकाणी होताना पाहिलेली नाही. आणि कौतुकाची बाब म्हणजे माझ्या पाहण्यामध्ये की सर्व समाजांकडून त्याला त्या पद्धतीने मदतीचा हात येत असतो आणि दुजोरा येत असतो. दुजोरा म्हणजे सिर्फ एक तरफ से अगर कोशिश हो रही है तो कुछ फायदा नहीं होता.
कोशिश हर तरफ से होनी चाहिए. आणि म्हणून सगळ्या बाजूनी ज्यावेळी हा प्रयत्न होतो, सगळ्या बाजूची लोक म्हणतात बरोबर आहे, हे योग्य आहे, हे झालं पाहिजे, त्यावेळी निश्चित आमच्यासारख्या अधिकाऱ्याला वाटतं की या लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं सौख्य आहे. आणि हे सांगणं का गरजेचं आहे, कारण हे तुमचं एक यश आहे, ही तुमची एक प्राप्ती आहे, एक समाज म्हणून तुमचा हा एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही अजून जास्त मोठ्या मोठ्या आणि चांगल्या चांगल्या गोष्टी साध्य करू शकाल, सगळ्यांना एकत्र आणून. जसं डम्पिंग यार्डचा प्रॉब्लेम आहे तसा डम्पिंग यार्ड असू द्या, पाणी असू द्या, इलेक्ट्रिसिटी असू द्या, बॅनर असू द्या आणि इतर काही विषय असू द्या, या सगळ्या गोष्टी साध्य होऊ शकतील. आज या ठिकाणी बरेच सिनियर मंडळी उपस्थित आहेत आणि एकदम तरुण पण उपस्थित आहेत. सिनियर मंडळी याच्यासाठी महत्वाचे आहेत कारण या सगळ्या गोष्टी घडवून आणण्यामध्ये त्यांचा हात आहे. आणि ज्युनियर मंडळी याच्यासाठी उपस्थित आहेत की या सिनियर मंडळींकडून त्या सगळ्या गोष्टींचा वसा या ज्युनियर मंडळींनी घेणं गरजेचं आहे. जसं कवी गोविंदा करंदीकर म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. इथं एक वाक्य बोललं गेलं की तुमचा तो जो काही अंतिम क्षण आहे त्या अंतिम क्षणासाठी रविवारी येऊन 10 मिनिट का होईना परिश्रम घ्या. असं म्हणतात, येसी उघडा जासी उघडा, कपड्यांसाठी करीसी नाटक 3 प्रवेशांचे. म्हणजे येतानाही उघडाच येतो. उघडा म्हणजे काय, अंगावर कपडे नाही. मला अधूनमधून अर्थ सांगायला लागतात गोंदियामध्ये, जरा माफ करा. अंगावरती कपडे नाही, जाताना सुद्धा अंगावरती कपडे नाही. आंघोळ घालतात, नंगा सुलाते है और ऊपर से फिर कपडे से ढकते. आता इथं वेगळी काही परिस्थिती असेल तर मला माहित नाही, पण आमच्याकडे तर हीच सिस्टीम आहे. तो येताना उघडा, जाताना उघडा, और सिर्फ कपडे पहनने के लिए बीच का ड्रामा होता है. आणि म्हणून शेवटचा जो क्षण आहे त्याच्यासाठी आपण 10 मिनिट देतोय. आता त्याचबरोबर मधला जो नाटक आहे त्याच्यासाठी सुद्धा थोडे थोडे वेळ देऊ, काय हरकत नाही. तुमच्या सगळ्यांचं संघटन चांगलं आहे, त्याच्यातून आपण निश्चित चांगल्या पद्धतीने मधला जो ड्रामा आहे त्या ड्रामाचे जे 3 प्रवेश आहेत, 3 प्रवेश म्हणजे काय, बालक आश्रम, गृहस्थ आश्रम आणि वानप्रस्थ आश्रम. तर या 3 प्रवेशांच्या नाटकासाठी सुद्धा आपण चांगला प्रयत्न करू, म्हणजे तुमच्या शहराला कुठल्याही पोलिसाची गरज भासणार नाही. माझ्या बाजूने मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं काही सांगायची आवश्यकता नाही. एक आदर्श समाज तो असतो ज्याच्यामध्ये पोलिसाची गरज पडली नाही पाहिजे. एक आदर्श ट्रॅफिक व्यवस्था अशी असती ज्याच्यामध्ये ट्रॅफिक पोलीसवाला चौकात उभा राहण्याची गरज भासली नाही पाहिजे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर असं झालं पाहिजे की आपोआप गाड्या जिकडे तिकडे गेल्या पाहिजेत, लोकांनी आपोआप सिग्नलवर येऊन थांबलं पाहिजे, पण तसं होत नाही. बरोबर. तर त्याच्यात फक्त पोलीस हे प्रबोधन नाही करू शकत. आपण सगळे मिळून जेव्हा ते साध्य करू तेव्हा त्या गोष्टी घडतात. सुदैवाने आपल्याकडे तेवढी मोठी अडचण नाहीये. बरोबर. बाहेरची एक परिस्थिती बघून आल्यानंतर तुमच्यासाठी आहे निश्चित, प्रत्येकाला आपली अडचण ही मोठी वाटते, याच्यात काही वाद नाही, हे वावगं पण नाही. पण सगळे मिळून जेव्हा प्रयत्न करतात त्यावेळी तो आदर्श समाज बनण्याच्या दिशेने आपली पावलं चालत असतात. आणि तुम्ही ती पावलं घेत आहात हे इथून दिसतंय. हे जे काही परिसर निर्माण केलेला आहे, ही झाडं काही अशीच नाही उगवलेली, ही सगळी तुम्ही याच्यासाठी भरपूर कष्ट घेतलेत आणि त्याच्यातून ते निर्माण झालंय. अशाच पद्धतीने बऱ्याच ठिकाणी आपण निश्चित प्रयत्न करू शकू असं मला वाटतं. मला या ठिकाणी बोलावलं खरं तर 2-3 दिवस झाले, भरतीमुळे माझी झोपच होत नव्हती. त्याच्यामुळे मी त्यांना म्हणलं होतं, मैं आपको बताता हूँ कि मैं आऊंगा कि नहीं, मेरे को 1 रात पहले आप फोन करो. तर ते म्हटले नहीं 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 आपको आना है, हम पकड़ के चल रहे, मान के चल रहे की आपको आना है. तर सकाळी मी त्यांनी जसा मला फोन केला मग निघालो मग तिथून, आणि आंघोळी नाही केली कारण मी पूर्ण झोपल्यापासून तर उठेपर्यंत पूर्ण झोपेचंच काम पूर्ण करून आलो. उद्यापासून भरती परत सुरू होणार. तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी मला बोलवलं, मला बोलायची संधी दिली, माझे विचार मांडायची संधी दिली, याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा खूप मनापासून आभारी आहे. अशाच पद्धतीने हे सौख्य, ही सामाजिक सलोख्याची परिस्थिती आणि तुमचे हे परिश्रम या शहरासाठीचे हे असेच चालत राहूत ही ईश्वरचरणी प्रार्थना करेल आणि माझे 2 शब्द थांबवेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पिंगळे साहब.